मालाडच्या मालवणी भागात काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। मालवणी टाउनशिपमधील शाळेच्या खासगीकरणाला विरोध करण्यासाठी हे आंदोलन केलं जातंय। वर्षा गायकवाड यांच्यासह काँग्रेस नेते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। मालवणी शाळेबाहेर काँग्रेस आंदोलक हे आक्रमक झालेले आहेत। तिकडची दृश्य आपण पाहतोय। मालाडच्या मालवणी भागात काँग्रेसकडून आंदोलन केलं जातंय। मालवणी टाउनशिपमधील शाळेच्या खासगीकरणाला काँग्रेस विरोध करण्यात येतोय आणि मालवणी शाळेबाहेर आता काँग्रेस आंदोलक आक्रमक झालेले पाहायला मिळतात। या आंदोलकांमध्ये वर्षा गायकवाड यांच्यासह काँग्रेसचे नेते उपस्थित आहेत आणि ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। यहाँ पर जो स्कूल बनी है मानपा की, ये बनाने का काम है महानगर पालिका का, जिन्होंने तकरीबन 80-90 करोड़ खर्चा करे। तो मानपा ने जब स्कूल में 90 करोड़ खर्चा करा तो क्या उनको ये नहीं पता था स्कूल बनने के बाद हमको टीचर्स जरूरी लगेंगे? उन्होंने बिना बिल्डिंग सोचे समझे प्लानिंग के स्कूल बना दिया। अब उनके पास टीचर अवेलेबल नहीं है। ऐसा सरकार की टीचर का कहना है और हमको एनजीओ वाले बोलते हैं कि सरकार के पास पैसा नहीं है। अरे सरकार के पास अगर पैसा नहीं है तो ये स्कूल कहाँ से बना? ये फंडिंग सरकार का नहीं है तो क्या प्राइवेट फंडिंग है? और अगर सरकार के पास पैसा नहीं है तो एनजीओ के पास पैसा कहाँ से आ रहा है? एनजीओ हमारे बच्चों को टीचर प्रोवाइड करेगा, तो गवर्नमेंट में जो डीएमसी मैडम बैठे हमारे लिए वो क्यों बैठे? आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। स्नेहा, काँग्रेसचे नेते किंवा वर्षा गायकवाड आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत, काय अपडेट? नक्कीच आपण पाहिलं तर गेल्या अनेक दिवसापासून महानगरपालिकेच्या शाळेबाबत मोठा वाद सुरू आहे। प्रत्येक ठिकाणी हा वाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तसंच मालवणीमध्ये म्हणजे मालाडच्या मालवणीमध्ये देखील असा प्रकार समोर आलेला आहे। तिथली जी महानगरपालिकेची शाळा आहे तर ती नया फाउंडेशन या संस्थेला देण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आलेला आहे आणि त्याच संदर्भात आज काँग्रेसकडून तसंच तिथले जे स्थानिक पालक आहेत त्यांच्याकडून मोठं असं तीव्र आंदोलन विरोध करण्यात आलेला होता। आपण जर पाहिलं तर या काँग्रेसकडून जे आंदोलन करण्यात आलेलं होतं त्याच्यामध्ये पालक देखील मोठ्या संख्येने सहभागी झालेलं होतं। पालकांचं असं म्हणणं होतं की त्यांना विश्वासात न घेता प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे। हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे। यामुळे शाळा खासगी संस्थेकडे दिल्यावरती मुलांच्या शिक्षणावर याचा परिणाम होऊ शकतो, मुलांचं नुकसान मोठ्या प्रमाणावर होऊ शकतं अशी भीती देखील यामध्ये पालकांनी व्यक्त केली आहे। काँग्रेसनं देखील हेच म्हटलेलं आहे की पालक आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा मुद्दा लढवणार याचाच प्रशासनाने तात्काळ निर्णय मागे घ्यावा असं देखील म्हटलं। तसंच वर्षा गायकवाड हे देखील म्हणतात की पालकमंत्री आम्हाला भेटत नाहीत, त्यांनी आम्हाला भेटायला हवे आणि जे सर्व सुरू आहे ते अत्यंत चुकीचं सुरू आहे। त्यामुळे सरकारने प्रशासनाने तात्काळ हा निर्णय जो आहे तो मागे घ्यावा असं एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे। ठीक आहे स्नेहा, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। यावर असलम शेख यांची देखील आता प्रतिक्रिया येते, पाहूयात। सगळं व्यवस्थित चाललंय। हे पूर्ण नवीन शाळा आहे, खाजगीकरण करण्याचं काम जोरादार चाललंय आणि आम्ही कधी होऊ देणार नाही। 100 कोटी लावून शाळा जे बांधली ते लोकांना देण्याकरता बांधली आहे का? पण आज मंगळसूत्र लोढा पण इथे येणार आहे, त्याच्याकडे तुम्ही जाणार आहेत त्या काय मंगळसूत्र लोढाला हे सांगणार की तुम्ही काय करताय? का शाळा विकायला निघाल्यात का? हे शाळा लोकांसाठी आपण पाहतोय मालाडच्या मालवणी भागात काँग्रेसकडून आंदोलन सुरू आहे आणि मालवणी टाउनशिपमधील शाळेच्या खासगीकरणाला काँग्रेसकडून विरोध करण्यात येत आहे। वर्षा गायकवाड यांच्यासह काँग्रेसचे नेते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। अनेक कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि पोलिसांनी त्यांची धरपकड करायला सुरुवात केली आहे। मालवणी शाळेबाहेर काँग्रेसचे हे आंदोलक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। जोरदार घोषणाबाजी केली जाते। मालवणी टाउनशिपमधील शाळेच्या खासगीकरणाला विरोध काँग्रेसकडून करण्यात येतोय आणि मालवणी येथील काँग्रेसच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या कार्यकर्त्यांची धरपकड पोलिसांनी सुरू केलेली पाहायला मिळते। मालाडमधली ही दृश्य आपण पाहतोय। मालाडच्या मालवणी भागात काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येतंय। मालवणी टाउनशिपमधील शाळेच्या खासगीकरणाला काँग्रेसकडून हा विरोध करण्यात येतोय। तर या संतप्त आंदोलकांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याचं पाहायला मिळतंय। मालाडमधली ही दृश्य आपण पाहतोय। मुंबईच्या मालाडमधील शाळेच्या खासगीकरणाला काँग्रेस कडाडून विरोध करत असल्याचं पाहायला मिळतंय। यामध्ये वर्षा गायकवाड यांच्यासह असलम शेख आणि इतरही पालक यांचा समावेश आहे। आंदोलनामध्ये पालक देखील सामील झालेले आहेत। मालवणीतील मनपा शाळेचं खासगीकरण मागे घेण्याची मागणी या आंदोलकांनी लावून धरलेली आहे किंवा काँग्रेसनं लावून धरलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात येत आहे। दरम्यान संतप्त आंदोलकांना पोलिसांनी सध्या
ताब्यात घेतलेला आहे. त्यांची धरपकड सुरू करण्यात आली असल्याचं पाहायला मिळतंय. मुंबईच्या मालाडमध्ये शाळेच्या खासगीकरणाला विरोध करण्यात येतोय. अनेक पालकांकडून हा विरोध करण्यात येत आहे आणि काँग्रेसकडून हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे. वर्षा गायकवाड, असलम शेख असतील यांच्यासह पालकांनी देखील या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. मालवणी शाळेबाहेर काँग्रेस आंदोलक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. मालवणीमधील मनपा शाळेचं खासगीकरण करू नये किंवा खासगीकरण मागे घेण्याची मागणी या आंदोलकांनी लावून धरलेली आहे. या संतप्त आंदोलकांना पोलिसांनी धरपकड त्यांची सुरू केलेली आहे. काही जणांना ताब्यात घेण्यात आलं असल्याचं पाहायला मिळतंय. तर या शाळेच्या खासगीकरणाला आता जोरदार विरोध काँग्रेसकडून आणि पालकांकडून केला जातोय. मुंबईमध्ये वर्षा गायकवाड तसंच असलम शेख, काँग्रेसचे इतरही नेते आणि पालक आता आक्रमक झालेले पाहायला मिळतात. आंदोलन करण्यात येतंय. मालवणी शाळेबाहेर काँग्रेस आंदोलक आक्रमक झालेले आहेत तर काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाली आहे.